लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी. वनरक्षकावर गुन्हा दाखल. लाकूड वाहतुकीची वाहने न पकडण्यासाठी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या एका वनरक्षकाविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. भैयासाहेब भीमराव गायकवाड वय 43 असे गुन्हा दाखल झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. तो वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चावळ पूर्व ता यावल येथे आगार रक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचा अंजाळे आणि पाडळसे परिसरात 2 बॉलेरो पिकअप वाहनांद्वारे लाकूड वाहतुकीचा व्यवसाय आहे. ही वाहने वनविभागाकडून पकडली जाऊ नयेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी वनरक्षक गायकवाड याने 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात 20 मार्च 2026 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 30 मार्च रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणी दरम्यान गायकवाड याने पुन्हा 10,000 रुपयांची मागणी केली आणि तडजोडीनंतर किमान 1,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. संशय आल्याने लाच स्वीकारली नाही, पण तक्रारदार जेव्हा लाचेची रक्कम देण्यासाठी गेले तेव्हा आरोपी गायकवाड याला पथकाचा संशय आला. त्यामुळे त्याने प्रत्यक्षात रक्कम स्वीकारली नाही. मात्र एसीबीच्या पडताळणीत त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार केवळ लाचेची मागणी करणे हा देखील गुन्हा असल्याने त्याच्यावर फैजपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा क्रमांक 48/2026 दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे 1,040 रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा 25,000 रुपयांचा मोबाईल आणि आयटेल कंपनीचा 1,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण मुद्देमाल आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाणे आणि सुरेश पाटील यांनी यशस्वी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.